नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छान अशी गोष्ट माझ्याकडे आलेली आहे. तर मी वाचून दाखवते. कोणी लिहिली आहे माहिती नाही, पण खूप छान आहे, विचार सुंदर आहेत. तर सुरू करते. रेल्वे हळूहळू स्टेशन सोडत होती. खिडकीतून थंडगार वारा येत होता. समोरच्या बर्थवर माझी नजर गेली. एक हसरा चेहरा, वय साधारण 65च्या आसपास. एकटीच प्रवास करत होती. पाठीवर एक छोटी बॅग. मनालीची सोलो ट्रिप. मी सहज विचारलं, काकू एकट्याच? भीती नाही वाटत? त्या मनापासून हसल्या. अशी हसल्या की जणू अनेक वर्षांचं ओझं त्या हसण्यात विरघळून गेलं. त्या म्हणाल्या, बाळा, भीती तेव्हा वाटायची जेव्हा सगळे सोबत होते. आता एकटी आहे म्हणून खऱ्या अर्थानं मोकळी आहे. गप्पांच्या ओघात त्यांनी मला एक सुंदर जीवनधडा दिला. त्या म्हणाल्या, मी 60 नंतर जगायला शिकले, जेव्हा मी काही गोष्टी सोडून दिल्या. पहिली गोष्ट, नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडला. पूर्वी नवरा, मुलं, पैसा सगळं आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करायचे. आता वाळूसारखं वाहू देते. मन खूप हलकं वाटतं. दुसरी गोष्ट, लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडलं. मुलानं फोन केला तर आनंद, नाही केला तरी ठीक. मी त्याला जन्म दिलाय, त्याच्यावर मालकी हक्क नाही. नंतर लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडला. 50 वर्ष नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न केला, तो तसाच राहिला. मग मी स्वतःला बदललं आणि आयुष्यात शांतता आली. तसंच प्रत्येकाला खुश ठेवण्याची धडपड सोडली. सून, नातेवाईक, समाज सगळ्यांना खुश करताना स्वतःलाच विसरून गेले होते. आता स्वतःशी प्रामाणिक राहते. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला दोष देणं सोडलं. भाजीत मीठ कमी जास्ती झालं तर दिवसेंदिवस मनाला लावून घ्यायचे. आता म्हणते, मी माणूस आहे, देव नाही. प्रत्येक परिणामाची चिंता करणं सोडलं मी. रेल्वे वेळेवर येईल की उशिरा हे माझ्या हातात नाही. मग काळजी कशाला? चहा घेते आणि निसर्गाचा आनंद घेते. भविष्याच्या भीतीनं वर्तमान जगणं सोडलं. उद्या गुडघे दुखतील म्हणून आज डोंगर चढायचं नाही. आज ताकद आहे तर आजचा दिवस जगते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या हातात नसलेल्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं सोडलं. कोण काय बोलेल, राजकारणात काय होईल, शेजारी काय म्हणतील, हे सगळं सोडलं. आता रक्तदाबही सामान्य राहतो. मग आता काय करते तर स्वतःची काळजी घेते, स्वतःशी संवाद साधते. लोक काय बोलतात ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. खिडकी बाहेर पाहत त्या म्हणाल्या, पाणी कोणत्या दिशेनं वाहील हे माझ्या हातात नसतं बाळा, पण वादळातही माझी नाव डगमगू नये म्हणून वल्ह कसं चालवायचं हे माझ्या हातात असतं. सुख आणि समाधान मॉलमध्ये मिळत नाही. समाधान त्या उशीत असतं जिथे कोणतीही तक्रार न करता शांत झोप लागते. समाधान त्या पावलात असतं जी कोणत्याही भीतीशिवाय एकटी चालायला शिकतात. मनाली स्टेशन जवळ आलं. त्या उतरता उतरता म्हणाल्या, तरुणपणी मी जगाशी नाती जोडत राहिले. आता या उतार वयात स्वतःशी नातं जोडते. म्हणूनच मी हसते, कारण आता माझ्यावर कोणतंही ओझं नाही. आता फक्त मी आहे आणि माझं शांत समाधानी मन. खूप अगदी अगदी अतिशय योग्य यथार्थ आहे. जीवनाचा खरा आनंद इतरांना बदलण्यात नाही, तर स्वतःला समजून घेण्यात आणि स्वीकारण्यात आहे. अगदी मनापासून भावलं. कोणी लिहिलंय माहिती नाही, पण खूप छान लिहिलंय. खरंच आहे. स्वतःला आपण कसं ठेवतो, स्वतःला आनंदी कसं राहू देतो आपण, याच्यावरती विचार करायला पाहिजे. खूप छान पोस्ट आहे.
मला तर आवडली आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल अशी माझी खात्री आहे. ज्या अज्ञात व्यक्तीनं लिहिलेली आहे तिला शतशः धन्यवाद. सगळे सगळे मुद्दे अगदी तंतोतंत पटतायत मला. पुन्हा अशा छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.